जरांगे पाटील यांच्या उपोषणाला चाळीसगावमधून पाठिंबा. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाला चाळीसगाव येथील छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळाने जाहीर पाठिंबा दिला आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी मंडळाने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यामार्फत शासनाला लेखी निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि सकल मराठा समाजबांधव उपस्थित होते आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी प्रशासकीय इमारत दणाणून गेली. निवेदनातील प्रमुख मुद्दे. आरक्षणाचा अभाव. निवेदनानुसार मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि नोकरीच्या संधींवर परिणाम होत आहे. आत्महत्यांचे वाढते प्रमाण. आतापर्यंत मराठा समाजात आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शासनाच्या भूमिकेवर प्रश्न. जरांगे पाटील यांनी अनेक वेळा उपोषण करूनही सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. मंडळाने 2021 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देण्याची जबाबदारी राज्याची आहे असे विधान केले होते, याची आठवण करून दिली. आता त्यांचेच सरकार असल्याने त्यांनी न्याय द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डी.एस. मराठे, उपाध्यक्ष गुलाबराव गायके, कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, सचिव माणिकराव गुंजाळ यांच्यासह इतर पदाधिकारी व मराठा बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.